हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ फ्रेंड स्वरा अँड स्वराज. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी पण मजेत आहे. तर आज आता उन्हाळा आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि उन्हाळा असल्यामुळे भरपूर आमच्या इथं मुलांचे भांडण वगैरे होत राहतात. तर स्वराने एक मला आयडिया सांगितली की मामीला थोडंसं आपण घाबरून देऊया, म्हणजे मामीसोबत आपण प्रँक करूया. तर म्हटलं ठीक आहे. तर मग काय करायचं, कुंकू भिजवायचं थोडंसं प्रथमेशला, म्हणजे माझा जो 1 नंबरचा भाचे आहे त्याच्या डोक्यावर लावायचा आणि मामीला सांगायचं की बाबा स्वराजने डोकं फोडलं. वास्तविक पाहता स्वराज सर्वात जास्त त्या प्रथमेशसोबतच खेळत असतो, परंतु असं करूया. मग म्हटलं चला आता मुलांचा जर हे आहे म्हणजे आनंद आहे, तर चला आपण त्याच्यामध्ये सामील होऊया. हाय फ्रेंड्स, आम्ही मामीसोबत प्रँक करणार आहोत खूप मोठा, जे पाहून मामी म्हणजे काय मी मामीचं रिॲक्शन तुम्ही बघा कसं होणार. तर हे बघा पण इथले बेहोशपणाचं नाटक कर तो पाणी कसा अजून खाली पडलं पाहिजे. बॅग केलं हो ते फेकणं कुठं, ते हात पुसून घे. त्यावे दाखव, पटवी दाखव. मी असं कळलं का बघा, याचं डोकं किती फुटलेलं आहे बघा. लस लागलं रे तुला. तर बसू नको मम्मी, बेहोश पडायचं नाटक कर. नाही बेहोश नाही, बसेल करून मामी तुझं डोकं फुटलं. पाणी धक्का झाला तर सही खरे फुटलं मामी, खरंच फुटलं ना. हात तुझ्या हात घेऊन देता घाबरले का दुसरे ते कपड्याला. हे बा गोटा दाखव स्वरा. कोण मारलं दादाले? अजून डोकं धुई त्याला म्हणा, डोकं धुई म्हणा. तर फ्रेंड्स, आज मी माझ्या मम्मीला सापाची भीती दाखवणार आहे बेल्टमधून. तर आता चला मग मम्मीला भीती दाखवते. आता बघू मम्मीचं रिॲक्शन कसं येते. तर फ्रेंड्स, मम्मीचं रिॲक्शन तुम्ही बघितलेलं आहे. रिॲक्शन दाखवतो आता. छोटासा प्रँक माझ्या वहिनीसोबत करून बघितला आम्ही की त्यांची काय असते रिॲक्शन, काय नाही. कारण आता दुपारची वेळ असते आणि मुलं दिवसभर इथं खेळत राहतात, एवढे भांडणं करतात, एवढं काय आणि त्याच्यापेक्षा पण या गोष्टीचं आता मला वाईट वाटते की कसं आता जसं मी डबा वगैरे केला तर स्वरा टिफिन वगैरे घेऊन गेली तिच्या पप्पासाठी, आणि मला ती रोज एकच प्रश्न करते, आई मम्मा मी गेल्यावर पप्पाचा टिफिन कोण नेऊन देणार, मम्मा मी गेल्यावर तुला लसण कोण सोलून देणार,
मम्मा मी गेल्यावर खरकटून फेकून देणार, म्हणजे वारंवार ती मला अशी सांगत राहते की मी गेल्यावर हे कामं कोण करणार. आता मी तर आता असं म्हणते की मी ॲडजस्ट करून घेणार, परंतु वेळोवेळी स्वराची आठवण ही येणारच आहे. आणि तुम्ही सर्वांनी मला ते प्रश्न विचारलेले आहेत की नवोदयच्या याच्यावर स्पेशली तुम्ही एक व्हिडिओ बनवा, तर त्यावर मी व्हिडिओ नक्कीच लवकरच बनवून घेणार आहे, कारण तिचे ते बुक्स वगैरे तिने पॅक करून ठेवलेले आहेत. तर मी तिला त्या दिवशी बोलली की ते नवोदयचं बुक जे आहे तुझं, तर ते दाखव, त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे. पेपर तर तिचा दिसला नाही, जो पेपर होता एक्झामला, नाही तर मी तुम्हाला तो पेपर पण दाखवला असता की तो कशा टाईपचा असतो. म्हणजे ते ना अशा उलट्यासारख्या अशा वेगवेगळ्या आकृत्या असतात आणि याच्यातली व्यवस्थित आकृती कोणती आहे ते ओळखायचं असते. त्याच्यानंतर मॅथ असते, म्हणजे सर्व जसं आपलं ऑल इन वन त्या पेपरमध्ये विचारल्या जाते. आकृतीला जाण्याचा वेळ खूप लागलेला आहे. मम्मा माझी शॉपिंग कधी करून देशील, मम्मा मला हे करून ते करून देशील, ते कधी करून देशील. आणि तिच्या कानात सोन्याचे कानातले ते पण काढून टाकायचे आहेत. तर स्वरा अशी नॉटी झालेली आहे, स्वरा अशी बदमाशपणा करते. तुम्हाला स्वरा खूप गरीब दिसते. बघा आज तिने तिच्या मामीसोबत पण प्रँक केला आणि माझ्यासोबत पण प्रँक केला. मला म्हणे काय साप आला आणि माझ्या अंगावर बेल्ट फेकला. तर अशी असतात आमची इथं करामती दिवसभर मुलांच्या. तर चला बाय, मला तर आता जायचं आहे आपल्या लस्सी सेंटरवर. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवोदयचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येते, म्हणजे ते बुक्स वगैरे काढते आणि त्याच्यावर डिटेल व्हिडिओ मी करते. ते फॉर्म कुठून कसे कधी भरावं लागतात. आणि हो, आता सध्या RTIचे फॉर्म निघालेले आहेत, तर ते तुम्ही लवकरात लवकर भरा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षण फ्रीमध्ये मिळते. तर चला बाय बाय, सर्वांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि हो, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.